गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कृषी घटक यातील पशुसंवर्धन हा भाग घेणार आहोत. ठीक आहे. हा स्पर्धा परीक्षेतील अनेक भागासाठी महत्त्वाचा आहे. तर ग्रामसेवक, कृषी सेवक, कृषी सहाय्यक, राज्यसेवेतल्या पूर्व आणि मुख्य परीक्षा या दोन्ही स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. तसेच यामध्ये येणारी करंट अफेअर्सची आकडेवारी सुद्धा महत्त्वाची आहे. ती आपण पुढील टप्प्याने बघणार आहोत. ठीक आहे. पशुपालन. पशुपालन म्हणजे काय? तर पशुपालन हा ग्रामीण भारतातील शेतीविषयक उपक्रमाशी संबंधित व्यवसाय मानला जातो. पशुसंवर्धन हा भारतीय शेतीचा अविभाज्य घटक आहे आणि जवळपास 55% ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावते. याचा अर्थ असा की आजही भारतातल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. पशुपालन हा शेतीशी संबंधित जोड व्यवसाय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी हा महत्त्वाचा व्यवसाय आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेत आणि सामाजिक व आर्थिक विकासात पशुपालन व्यवसायाचा मोठा वाटा महत्त्वाचा आहे. भारतात रवंथ करणाऱ्या प्राण्यांचे अर्थव्यवस्थेत मोठे योगदान पण आहे. जसं भारत हा जगातील सर्वोच्च पशुधनाचा मालक सुद्धा आहे. म्हणजे भारतात जगात सर्वात जास्त पशुधन आहे, रवंथ करणारे आहे. बघा, एक करंट अफेअर्स मध्ये आठवण ठेवा, जागतिक प्राणी दिवस 4 ऑक्टोबरला मनवला जातो. म्हणजे याच महिन्यामध्ये मनवला गेलेला आहे. यावर्षी थीम आहे पृथ्वीवरील सर्व जीवन टिकवून ठेवणे. ठीक आहे. वर्ल्ड ॲनिमल डे 4 ऑक्टोबर 2020. थीम आहे पृथ्वीवरील सर्व जीवन टिकवून ठेवणे, अशी त्याची थीम आहे. ठीक आहे. तर पशुसंवर्धनाचे महत्त्व हे सर्वश्रुत आहे. तर ते पुढील बघू की शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवते. जसं पशुपालनामध्ये महत्त्वाचे जे जनावर येतात त्यामध्ये गाय, बैल, म्हस, रेडे, उंट असेल, घोडे असेल, बकरी असेल, त्यानंतर मेंढ्या असेल, असे काही पशुधन येतं. ठीक आहे. त्यानंतर या व्यतिरिक्त अन्य जे काही प्राणी आहे यांचा समावेश या पशुसंवर्धनामध्ये. या सर्वांपासून जे काही उत्पन्न मिळते, जसं बकरी असेल तर बकरीला होणाऱ्या पिलांपासून दुसरं उत्पन्न मिळते. ते काही दिवसामध्ये विकायला जर आलं त्याच्यापासून एक आर्थिक फायदा शेतकऱ्यांना होतो. जसं गाईपासून दूध निघते, दुधापासून दही होते, तूप होते. या सुद्धा माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढण्यासाठी पशुसंगोपन महत्त्वाचं आहे. त्यानंतर रोजगार. आता यामुळे ग्रामीण भागामध्ये एक समाजच आहे जो जनावर राखतो. ठीक आहे. त्याला ढोरकी वगैरे म्हणतात, मस्की, ढोरकी अशा नावाने आपण ओळखतो. सर्वांना परिचित आहे. किंवा शेळ्या राखणारा शेळकी, ठीक आहे. तर अशा पद्धतीनं जे काही रोजगार उपलब्ध होतो त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागतो. त्यानंतर अन्नामध्ये जसं दूध हे पूर्ण अन्न म्हणून आपण मानतो. पूर्ण अन्न आहे. त्याच्यामध्ये असणारे प्रोटीन्स असेल, मिनरल्स असेल, कार्बोहायड्रेट्स असेल, ठीक आहे, विविध घटक असेल. या घटकांमुळे आपल्या शरीराला आवश्यक सगळे पोषक तत्व मिळतात. त्यामुळे दूध हे आपलं एक पूर्ण अन्न म्हणून आपण त्याला मान्यता दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बकरी असेल, मेंढी असेल, यांचं मांस सुद्धा मनुष्य आपल्या रोजच्या जीवनामध्ये खात असतो. ठीक आहे. त्यानंतर सामाजिक सुरक्षा. आता जेव्हा बकरी असेल, गाय असेल, हे असे एक कॅश नगद बँक आहे जे तुम्हाला मार्केटमध्ये नेल्याबरोबर त्याची किंमत मिळत असते. ठीक आहे. जर तुमच्यावर आलेल्या एखाद्या संकटाच्या काळामध्ये असे प्राणी जे आहेत तुम्हाला कामात येतात. त्याच्यामुळे तुमची सामाजिक सुरक्षा जपली जाते. त्यानंतर इंधन. आता गाई, म्हैस असेल यांच्यापासून शेणकेक तयार केला जातं. आपल्या भाषेमध्ये गोवऱ्या तयार केल्या जातात आणि गोवऱ्यांचा वापर आपल्या रोजच्या जळाऊ वस्तू म्हणून वापरले जाते. घरातलं अन्न शिजवलं जाते. त्यानंतर पाणी गरम करण्यापासून तर अनेक गोष्टीसाठी जे आहे त्या इंधन म्हणून
यांच्या शेणाचा वापर केला जातो. त्याचा सांस्कृतिक पैलू, जसं भारतीय संस्कृतीमध्ये गाईला खूप मोठं महत्त्व आहे. गाईला कल्पतरू असं म्हटलं जाते. ठीक आहे. तर त्याच्यापासून मिळणारं दूध असेल, त्यानंतर ज्या विष्ठा असेल, त्या शेण असेल, यापासून सुद्धा अनेक उपयोगात आणलं जातं. त्यानंतर आयुर्वेद क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांच्या गायीचं वेगवेगळ्या पद्धतीने महत्त्व आहे. ठीक आहे. तर इतर अनेक कारणासाठी मनुष्य जो आहे तो प्राण्यावर अवलंबून आहे. ठीक आहे. अशा पद्धतीनं पशुसंगोपनाचंही महत्त्व आहे. भारतातील पशु उत्पादन प्रणाली मुख्यतः मिश्र स्वरूप आहे. पशुधन शेती प्रणालीचा एक भाग आहे आणि मोठ्या संख्येने गरीब लोकांच्या सुरक्षिततेसाठी आणि जगण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. या उत्पादन प्रणाली विशेष महत्त्व असे गृहीत धरते आर्थिक वाढ, वाढीव उत्पन्न, वाढते शहरीकरण इत्यादी प्राधान्य बदल कारणीभूत आहेत. ठीक आहे. पौष्टिक बदल जर घेतलं तर आहारात दूध, मांस, अंडी आणि मासे इत्यादींचा वापर केला जातो. जनावरांच्या संगोपनात बहुआयामी क्षमता असते. आता बहुआयामी ते आपण एक टप्प्याटप्प्याने बघणार. ठीक आहे. तर उदाहरण बघा, 1970 मध्ये सुरू केलेल्या ऑपरेशन फ्लडमुळे दुग्ध उत्पादन शेतकऱ्यांना स्वतःचा विकास साधण्यास मदत झाली. दुधाचे उत्पादन वाढले, यालाच आपण दुधाचं महापूर असं म्हणतो. ठीक आहे. यालाच व्हाईट रिव्हॉल्युशन किंवा श्वेत क्रांती सुद्धा म्हटलं जाते. ग्रामीण उत्पन्नामध्ये वाढ झाली आणि ग्राहकांना वाजवी दरात दूध मिळायला लागलं. असे सगळे फायदे जे आहे ते ऑपरेशन फ्लडमुळे झालेले आहे. बघा, यामुळे काय काय होऊ शकतं. गरिबी कमी करण्याच्या धोरणाची गुरुकिल्ली म्हणून पशुसंगोपनाला आधार पकडला जातं. याच्यामुळे ग्रामीण भागात रोजगार वाढतो, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढतं. ठीक आहे. त्यानंतर त्याला जे काही पोषक तत्वावर होणारा खर्च आहे तो कमी होतो. दूध असेल, अंडे असेल, मांस असेल, यामुळे. ठीक आहे. अशा पद्धतीनं गरिबी कमी करण्यासाठी पशुसंवर्धन महत्त्वाचं आहे. त्यानंतर लाखो लोकांना, विशेषतः ग्रामीण घरांना स्वयंरोजगार प्रदान करते. स्वयंरोजगारात उपलब्ध झाल्यामुळे त्यांना दुसरीकडे रोजगारात जावं लागत नाही, त्यांना शहरीकरणाकडे वळावं लागत नाही. ग्रामीण भागात तिथल्या तिथेच त्यांना रोजगार मिळतो. महिला सक्षमीकरणामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले जाते. तुम्ही बघत असाल की ग्रामीण भागामध्ये पुरुष हे शेतावर काम करायला जातात, पण घरामध्ये असलेले जे काही महिला आहे ती सगळं दूध काढण्यापासून तर विविध पशूंचं संगोपन करण्यासाठी महिला आघाडीवर आहे. त्यामुळे महिलांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये वाढ झाली आहे. त्यांना त्यांचं महिलांचं सक्षमीकरण घडवून आणण्यासाठी पशुसंगोपन महत्त्वाचं आहे. त्यांचे उत्पन्न आणि समाजात त्यांची भूमिका वाढलेली आहे. या सगळ्या गोष्टीमुळे काय, महिलांचे उत्पन्न वाढलं आणि त्यांची समाजातली एक कर्तृत्ववान महिला म्हणून किंवा कार्यकुशल व्यक्ती म्हणून त्यांचं भूमिका वाढलेली आहे. लहान व श्रीमंत शेतकऱ्यांसाठी, विशेषतः संपूर्ण भारतातील पर्जन्यमान क्षेत्रामध्ये, पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये जोखीम कमी करण्याचा हा एक प्रमुख भाग आहे, प्रमुख दृष्टिकोन आहे. उदाहरणार्थ आपल्याकडे राजस्थान एक राज्य आहे, त्याच्यामध्ये वाळवंट खूप मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. तिथे पाऊस 50 सेंटीमीटरच्या कमी पडतो. परंतु तुम्हाला असं लक्षात येईल की उंट असेल, शेळ्या असेल, घोडे असेल, यांची जे पैदास केली जाते किंवा तिथे त्यांना सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. ते शेळी पालन हा तिथला प्रमुख व्यवसाय आहे. उंट पालन हा सुद्धा एक तिथला प्रमुख व्यवसाय आहे. या आधारावर पर्जन्यछायेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक जोखीम कमी करण्याचा प्रमुख व्यवसाय म्हणून पशुपालनास मान्यता मिळालेली आहे. इक्विटी आणि रोजीरोटीच्या दृष्टिकोनात दारिद्र्य निर्मूलन कार्यक्रमाने मध्यभागी पशुपालन आहे. ठीक आहे. अनेक गावातलं जे गरीब लोक आहेत ते ज्यांच्याकडे भूमिहीन लोक असेल, स्थलांतरित कामगार असेल, यांच्याकडे प्राणी संगोपन हा एक त्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्या माध्यमातून जसं आपल्या भागात यादव समाज जो आहे, हा यादव समाज महाराष्ट्राच्या बाहेरून आलेला आहे, परंतु इथे सध्या विविध शहरांमध्ये स्थायिक झाला आहे. आणि प्राण्यांपासून मिळणाऱ्या उत्पन्नामुळे, दुधामुळे ठीक आहे, हा जो समाज आहे गरिबीच्या खाईतून बाहेर आलेला आहे, असं आम्हाला सर्वांना दिसून येतं. कृषी क्षेत्राच्या इतर क्षेत्रापेक्षा ही वेगवान आहे आणि हा कल पुढे ठेवणे भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुख्य क्षेत्र म्हणून योगदान देईल.
ठीक आहे. कृषी क्षेत्रामध्ये जसं आहे की एक वेळ बियाणं लागल्यानंतर 4 महिन्यानंतर तिथं उत्पन्न निघतं. 4 महिन्यामध्ये त्याला येणारा विविध खर्च या सगळ्या कारणामुळे शेती आज महागलेली आहे किंवा शेती करणे हा परवडून राहिला नाही. परंतु प्राणी संगोपन हे त्या बाबतीत थोडंसं सोपी गोष्ट आहे. प्राण्यांना जर मधात वाढवतो म्हणलं तर खूप कमी खर्च येतो. ठीक आहे. त्यानंतर त्यांना लागणारा चारा जो आहे तो जंगलातून किंवा शेताच्या बांधावरूनच मिळतो. या सगळ्या कारणामुळे आणि त्यांना राहण्यासाठी खूप काही छोटी जागा राहिली तरी चालते आणि त्यांना खूप जसं गावरान जर जनावर असेल त्यांना विविध रोग येत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की पशुपालन भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी मुख्य आधारस्तंभ म्हणून उभं झालेला आहे. तसंच कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा एक आधारस्तंभ म्हणून आज पशुपालना किंवा पशुसंवर्धनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या मुद्द्याची तपासणी करण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीच्या प्राप्तीसाठी रणनीतीची शिफारस करण्यासाठी सरकारने मुख्य कार्यकारी अधिकारी, राष्ट्रीय रेनफेड क्षेत्र प्राधिकरण, कृषी सहकार आणि शेतकरी कल्याण विभाग यांच्या अध्यक्षतेखाली एक आंतर मंत्री समिती गठीत केलेली आहे. सन 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंबंधी ही एक समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये या सर्वांनी पशुपालनाला एक आधार म्हणून मानलेला आहे. पशुसंवर्धनासाठी विविध गव्हर्नमेंटच्या योजनांचा लाभ आज शेतकऱ्यांना दिला जात आहे आणि विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पशुसंगोपनासाठी प्रोत्साहित केलं जात आहे आणि त्यांना पशुधनही दिलं जात आहे. त्याच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट व्हावं ही सरकारचं जे काही टार्गेट ठरलेलं आहे ते पूर्ण होण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. पशुधन विकासावरील बंधने कोणती आहेत तर बघा, उत्कृष्ट प्रतीच्या पैदास बैलाची अनुपलब्धता. आता शेतामध्ये सर्वात जास्त जे आहे काम बैलांच्या माध्यमातून होतं. वखरणी असेल, नांगरणी असेल, पेरणी असेल, ठीक आहे, डवरणी असेल. या व्यतिरिक्त आता जर फवारणीसाठी सुद्धा बैल, रेडे यांचा वापर केला जातो. ठीक आहे. तर अशा सगळ्या गोष्टीसाठी बैलांचा वापर केला जातो. तर जर उत्कृष्ट प्रतीचे जर बैलांची पैदासच झाली नाही तर त्याच्यामुळे शेती होणार नाही, शेती कसता येणार नाही आणि यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावं लागेल. तर हे पशुधन विकासावरील बंधनं आहे. बरंच प्रयोगशाळेने तयार केलेले वीर्य खराब गुणवत्तेचे असते. ठीक आहे. याच्यामुळे ज्या दूध देणाऱ्या गायी आहे त्या वांज होतात. ठीक आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढतो. अशामुळे आणि जो काही गर्भधारणेचा कालावधी आहे तो वाढत जातो. याच्यामुळे शेतकऱ्यांना मिळणारं जे उत्पन्न आहे ते कमी होतं. या सगळ्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. पशुवैद्यकीयांच्या अपुऱ्या कौशल्यामुळे जनावरांना गर्भधारणा आणि वंध्यत्व येते. ठीक आहे. ज्या पद्धतीनं भारतामध्ये पशुधन आहे त्या माध्यमातून पशुवैद्यकीय दवाखान्यांची उपलब्धता कमी आहे, औषधांची उपलब्धता कमी आहे, डॉक्टरांची उपलब्धता कमी आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळे जे आहे शेतकऱ्यांचं नुकसान होतं. शेतकऱ्यांच्या पशूंचं नुकसान होतं. त्यांना होणाऱ्या रोगाच्या काळात जर त्यांना औषधे उपलब्ध झाली नाही तर त्यामुळे ती जनावर दगावतात आणि इनडायरेक्टली शेतकऱ्यांचं नुकसान होते. लिक्विड नायट्रोजन, गोठवलेले वीर्य आणि आरोग्य सेवा आणि तांत्रिक मार्गदर्शनासाठी पशुवैद्यकांचा अपुरा आधार. या सगळ्यासाठी जो पशुवैद्यक लागेल त्यांची संख्याच कमी असल्यामुळे इतका मोठा जो भार आहे त्यांच्यावर सोसवणं होत नाही. म्हणजे इतके जे काही जनावर असतील, पशुधन असेल, इतकी मोठी संख्या या डॉक्टरांच्या जर पर्सेंटेजमध्ये बघितलं तर खूप कमी आहे. याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होतं, पशुधनाचं नुकसान होतं आणि शेतकरी आपोआपच मागे सरकतो. चारा स्रोताचा अभाव. ठीक आहे. भारतामध्ये जवळपास आजही 54% चाराचा अभाव आहे. ठीक आहे. उत्कृष्ट चारा ज्याच्यामधून प्रोटीन्स भेटेल, प्रोटीन डाएट भेटेल, कार्बोहायड्रेट्स भेटतील, विविध मिनरल्स भेटेल. या सगळ्यामुळे जो आहे इथल्या जनावरांची दूध उत्पादन क्षमता कमी आहे. त्यांची अंगाची जी क्षमता आहे, काम करण्याची क्षमता ती कमी झालेली आहे, कारण त्यांना योग्य चारा मिळत नाही. म्हणून देशी जातीसाठी क्षेत्रभिमुख संवर्धनाच्या धोरणाची अनुपस्थिती. भारतातल्या विविध भागामध्ये विविध जनावरांचं संगोपन केलं जातं. त्या भागाची ती ओळख आहे. त्या वातावरणात, त्या हवामानामध्ये
त्या पद्धतीचे, त्या जातीचे जे जनावर आहे ते उत्कृष्ट पैदास आणि उत्कृष्ट दूध उत्पादन करू शकते, उत्कृष्ट मांस उत्पादन करू शकते, उत्कृष्ट अंडी उत्पादन करू शकतात. परंतु त्या भागासाठी तिथले जर संवर्धन क्षेत्र नसतील तर त्याच्यामुळे त्यांचा विकास होत नाही. जसं नागपूर किंवा विदर्भामध्ये गवळाऊ जातीचे बैल मिळतात. यांच्या संगोपनासाठी, संरक्षणासाठी इथे जर एखादी व्यवस्था उपलब्ध केली नाही तर ही गवळाऊ जात पुढच्या काळात काय होईल, नामशेष होऊन जाईल. जसं तिकडे जर पंढरपुरी बैल बघितले तर पंढरपुरी म्हशी बघितल्या, ठीक आहे. तर या पद्धतीने जर त्यांच्या संगोपनासाठी तिथे जर प्रयत्न केला गेले नाही, तिथल्या वातावरणात प्रयत्न केले गेले नाही तर त्यांची संख्या कमी होईल आणि एक दिवस ते सुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर येतील. त्यासाठी त्या भागात संवर्धन क्षेत्र असावे. पशुपालकांमध्ये गुंतलेल्या विविध संस्थांमध्ये समन्वयाचा अभाव. आता पशुसंवर्धनासाठी ज्या काही संस्था सरकारी स्तरावर, त्यानंतर खाजगी स्तरावर आणि सहकारी स्तरावर काम करतात, त्यांच्यात जर योग्य समन्वय राहिला नाही तर पशुसंवर्धन होणार नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना मिळणार जे उत्पन्न, एक कनेक्टिव्हिटी, सप्लाय चेन मॅनेजमेंटच्या माध्यमातून जर होणारा उत्पन्नाची विक्री ती जर होणार नाही तर शेतकऱ्यांचं आपोआपच नुकसान होईल, ठीक आहे. यामध्ये जर दुधासारखा जर पदार्थ असेल जो काही काळानंतर खराब होत असेल तर अशा पदार्थाला जर योग्य मार्केट मिळालं नाही तर त्याची किंमत पण कमी, वाजवी किंमत पण येणार नाही आणि ते जर खराब झालं तर शेतकऱ्यांचं उलट नुकसानच होईल. यासाठी या सगळ्या संस्थांमध्ये समन्वय आणणं महत्त्वाचं आहे. तर गरीब शेतकऱ्यांच्या उत्पन्नासाठी दुग्ध व्यवसाय पालन करण्यासाठी, उद्युक्त करण्यासाठी गरीब विस्तार सेवा योजना आणलेली आहे. त्यानंतर जनावरांच्या आजारावर अकार्यक्षम नियंत्रण. जनावरांना विविध रोग होत असतात आणि ह्या रोगांवर जर प्रतिबंधित उपाय, औषधी, लसी नसतील, गोळ्या नसतील तर याच्यामुळे काय होईल, त्या बिमाऱ्यांच्या माध्यमातून पशुधन नष्ट होईल किंवा पशुधन मृत्युमुखी पडेल आणि यामुळे शेतकऱ्यांचं इनडायरेक्टली नुकसानच होईल. उत्पादकता सुधारण्यासाठी शेतकऱ्यांना कौशल्य व दर्जेदार सेवांचा अभाव आहे. आता शेतकऱ्यांना विविध जनावरांच्या किंवा पशुधनाच्या संवर्धनासाठी काय काय प्रयोग करावे लागतील, त्यांना कशा गोठ्यामध्ये ठेवावं लागेल, त्यांसाठी विर्याची आवश्यकता, लिक्विड नायट्रोजन ठेवलेल्या विर्याची आवश्यकता, त्यानंतर विविध त्यांना जर अंडे उबवण्यासाठी लागणाऱ्या मशीन्स, मांस कापण्यासाठी लागणाऱ्या मशीन्स नसतील, दुधापासून विविध पदार्थ बनवण्यासाठी जर त्यांच्यासाठी जर मशीन्स आणि त्याला लागणारं कौशल्य जे नसतील तर शेतकरी आपोआपच पशुधन संवर्धन करणार नाही आणि त्याच्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला लागणारा हातभार कमी होईल. पशुधन क्षेत्राला चालना देण्यासाठी उपाय कोणते आहेत तर ते बघू आपण, ठीक आहे. तंत्रज्ञान सुधारून पशुधन उत्पादन वाढीव व्यापारीकरण. जर विविध तंत्रांच्या माध्यमातून पशुधनाची जे वाढ करण्यासाठी लागणारे आवश्यक, त्यांना लागणारं डाएट असेल ते लागेल, विविध लसी लागतील, विविध इंजेक्शन्स लागतील, औषध लागतील, गोळ्या लागतील, त्यांचा जर योग्य पद्धतीने जर वापर केला तर पशुधन आपोआपच वाढेल आणि यामुळे व्यापारी तत्वावर यांचं उत्पादन वाढवल्यास शेतकऱ्यांना आर्थिक नफा जास्त होईल. बाजारपेठ कनेक्टिव्हिटी. आता अनेकदा तुम्ही पाहत असाल की ईद असेल किंवा विविध सण असेल, यावेळेस 1-2 लाख रुपयाला एखादा बोकड जात असतो. परंतु ग्रामीण भागामध्ये असणाऱ्या शेळी असेल, मेंढी असेल, यांची किंमत अगदी कमी असते, मोजकी 5-10 हजार रुपयामध्ये ते विकलं जातं. आणि याच्यामुळे एकीकडे आपण बघतो की ही विषमता की एकीकडे बोकड असेल, बकऱ्या असेल इतक्या महाग विकल्या जातात आणि इकडे ग्रामीण भागामध्ये त्यांची किंमत पण कमी असते, ठीक आहे. अशा पद्धतीनं जर बाजाराची कनेक्टिव्हिटी वाढवली, ऑनलाईन पद्धतीने जर मार्केटिंग करण्यात आलं तर त्यांच्या जनावरांना ग्रामीण भागातच योग्य किंमत मिळेल आणि योग्य किंमत मिळून त्यांचा आर्थिक नफा वाढेल, फायदा होईल, ठीक आहे. त्यांच्या कुटुंबांना फायदा होईल. वीर्य संग्रहण केंद्रे ची उपलब्धता वाढवल्यास इथल्या जनावरांसाठी यांची गर्भधारणा होईल आणि जास्तीत जास्त दूध देणारी जाती ज्या आहेत त्या निर्माण करता येतील. पशुपालन प्रशिक्षण इत्यादी वाढवणे.
आता पशुपालन कसे करावे, त्यासाठी लागणारा अनुभव असेल, त्या लागणाऱ्या विविध लसी असेल, टप्प्याटप्प्याने जो कालावधी ज्या काही लागतात, त्या सगळ्या गोष्टी जर शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण मिळालं, ते आपलं उत्पन्न वाढवू शकतात, पशुधन वाढवू शकतात. दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी पुरेशी तरतूद करणे. सरकारच्या माध्यमातून काही जिल्ह्यांना केंद्रीकृत करून विविध दर्जेदार चारा उपलब्ध करून दिला जातो. परंतु ग्रामीण भागातील ग्रामीण भाग असेल, अनेक जिल्हे असेल, त्या भागामध्ये सुद्धा जर योग्य पद्धतीचा चारा जर त्यांना उपलब्ध झाला तर आपोआपच त्यांचं दुधाची संख्या वाढेल, दूध मांस वाढेल आणि यामुळे जे आहे त्यांचा आर्थिक नफा सुद्धा वाढण्यास मदत होईल. वाढत्या चारा पिकासाठी लागवडीच्या जमिनीचा महत्त्वपूर्ण भाग लक्षित करणे. म्हणजे जर एखाद्याकडे 10 एकर शेती असेल, त्याला 1 एकर जे आहे ते फक्त चारा पिकासाठी ठेवणे आणि त्या माध्यमातून बैल असेल, गाय असेल, रेडा असेल, म्हैस असेल, बकरी असेल, या सगळ्यांना चाऱ्याची उपलब्धता करून देणे यासाठी महत्त्वाचं आहे. एक कन्सोर्टियम सेटसह कृषी ग्रामीण विकास राष्ट्रीय बँक, नाबार्डच्या माध्यमातून व रोग नियंत्रण राष्ट्रीय केंद्र NCDC करण्यासाठी डेअरी सहकारी निधी स्थापन करण्यात आलेला आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पशुपालकांसाठी आपत्ती व्यवस्था निधी ठेवणे हे नाबार्डचं उद्दिष्ट आहे. विविध प्रजातीच्या आनुवंशिक क्षमता वाढवण्यासाठी विदेशी जनावरांसह देशी प्रजातीचे क्रॉस प्रजनन करणे, ज्याच्यामुळे काय होईल, चांगल्या जातीचे दूध उत्पादन करणारे जर जनावरे मिळालेस, शेळी मिळाल्यास किंवा कोंबडे बकरे मिळालेस, त्यामुळे उत्पादन वाढण्यास मदत होते. टिकाऊ पशुधन संगोपनासाठी सार्वजनिक खाजगी भागीदारीस प्रोत्साहन देणे. या माध्यमातून कृषी क्षेत्राला जर योग्य पद्धतीने व्यापारीकरण करण्यात आलं, उद्योगाचा दर्जा देण्यात आला किंवा पशुपालनाला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे, त्याच्यामुळे काय होईल, शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये जर योग्य पद्धतीने जर बोलणी झाली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य बाजारपेठ मिळेल आणि या बाजारपेठेमध्ये सुद्धा तो खाजगी व्यक्ती आपला नफा कमवू शकतो. ठीक आहे. शासनाने काही महत्त्वपूर्ण उपक्रम. राष्ट्रीय गोकुळ मिशन, गोजातीय लोकसंख्येच्या निरनिराळ्या जाती विकसित करणे व त्यांचे संवर्धन करणे, दुधाचे उत्पादन वाढवणे आणि शेतकऱ्यांना अधिक मोबदला देणे, हे काही उद्दिष्ट जे आहे राष्ट्रीय गोकुळ मिशनचे आहे. राष्ट्रीय पशुधन अभियान, पशुधन उत्पादन प्रणाली आणि सर्व भागधारकांची क्षमता वाढवणे, परिणामकारक आणि गुणात्मक सुधारणा सुनिश्चित करणे, यासाठी राष्ट्रीय पशुधन अभियान हे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय कृत्रिम गर्भधारण कार्यक्रम राबवणे, त्याच्यामुळे मादी जातीमध्ये गर्भधारणा करण्याच्या नवीन पद्धती सुचविणे, निसर्गात जनेंद्रियांच्या काही रोगांचा प्रसार रोखण्यासाठी त्याद्वारे जातीची कार्यक्षमता प्रसार रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि विविध जातींची कार्यक्षमता वाढवण्यासाठी मदत करणे असे हे राष्ट्रीय पशुधन अभियानाचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय गुरेढोरे आणि म्हैस पैदास प्रकल्प, विकास आणि संवर्धनावर लक्ष केंद्रित करून प्राधान्य तत्वावर महत्त्वाच्या देशी जातीचे अनुवांशिकरित्या उन्नयन करणे, पशुसंवर्धन स्टार्टअप भव्य पद्धतीने आयोजित करणे, भारतातील दुग्धशाळेचा विस्तार करण्यासाठी खेड्यातून येणाऱ्या नवकल्पनांचे कौतुक करणे, विविध योजनांची कामगिरी वाढवण्यासाठी पशुधन पालनासाठी अनेक शिफारसी आहेत. जर अत्यंत प्राधान्याने सूचित केले गेले तर हे सल्ले उत्पादन वाढवू शकतात. भूमिहीन लहान शेतकऱ्यांना आपले जीवन निर्वाह करण्यासाठी या क्षेत्राचा लाभ घेण्यासाठी आकर्षित करू शकतात आणि जागतिक बाजारपेठेत भारत सक्षम बनवू शकतो पशुसंवर्धनामध्ये. यासाठी हे सगळे प्रयत्न करावे लागणार. ठीक आहे. त्यानंतर ई-गोपाला ॲप 10 सप्टेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ई-गोपाला ॲप लॉन्च केलं. ई-गोपाला ॲपचे उद्घाटन करण्यात आले. हे मोबाईल ॲप शेतकऱ्यांना थेट वापरण्यासाठी एक व्यापक प्रजनन सुधारणा, बाजारपेठ आणि माहिती संच उपलब्ध करून देतो. या माध्यमातून शेतकऱ्यांना स्थानिक स्तरावर बाजारपेठ निर्माण करून दिली जाते. त्यानंतर प्रजनन सुधारण्यासाठी काय काय उपाययोजना आलेल्या आहेत, आधुनिक उपाययोजना
योजनांची ओळख जी आहे शेतकऱ्यांच्या बांधावर करून दिली जाते. सर्व प्रकारचे वीर्यभ्रूण इत्यादी रोगमुक्त जंतुनाशक खरेदी आणि विक्री यासह दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्धता, कृत्रिम रेतन, पशुवैद्यकीय प्रथमोपचार, लसीकरण, उपचार इत्यादी आणि पशु पोषण, योग्य आयुर्वेदिक औषध, प्राण्यांच्या पशुवैद्यकीय औषधांचा वापर करून जनावरांवर उपचार करणे यासाठी मार्गदर्शन करण्यासह पशुधनाचे व्यवस्थापन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सध्या देशात डिजिटल व्यासपीठ उपलब्ध नाही. यासाठी ही ई-गोपाला ॲप हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. जनावरांची खरेदी विक्री करता येईल, रोगमुक्त जंतुनाशकांचा वापर करता येईल, लसींचा वापर करता येईल, दर्जेदार प्रजनन सेवांची उपलब्ध करून दिली जाईल. पशूंना लागणाऱ्या जे काही पोषक तत्व आहेत त्यांची उपलब्धता या ॲपच्या माध्यमातून आपल्याला समजेल. आणि पशुसंवर्धनासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचं काम जे आहे ई-गोपाला ॲपच्या माध्यमातून करण्यात येईल. लसीकरण, गर्भधारणेचे निदान, वासरांचा जन्म यांच्या तारखाबाबतची माहिती देण्यासाठी तसेच विविध शासकीय योजना व मोहिमेंविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्याची कोणतीही यंत्रणा नाही. हे ॲप या सर्व बाबीवर शेतकऱ्यांना उपाययोजना पुरवणार आहे. लसीकरण असेल, जनावरांचं विविध टप्प्यांनी लसीकरण करावं लागतं. त्यानंतर गर्भधारणेचे निदान करण्यासाठी सुद्धा पशुवैद्यकीयांचा सल्ला, त्याला लागणारे लक्षणं आहे, लक्षणं या ॲपच्या माध्यमातून आपल्याला शोधता येतील. वासरांचा जन्म, त्यांच्या तारखांची माहिती देण्यासाठी तसेच विविध शासकीय योजना व मोहिमेविषयी शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी या तंत्राचा वापर करता येईल. तर ठीक आहे, आपण इथेच थांबू. पुढे आपण पशुसंवर्धनाचं जे काही लाईव्ह स्टॉक आहे किंवा जनगणना आहे ती जनगणना बघणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद.